अच्छा, मग हे सगळं तिलाच विचारायचंय का? बोलवू तिला? नाही मी बोलवतो सावली. नो 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 नो, सावलीची या सीन मध्ये काही गरज नाहीये. येऊ मी? तू जा. थँक्यू थँक्यू. हा हाय आपल्या सारंगचा ब्रदर. लागते रे बाबा. हा काय घरच्यांसारखा बिघडलायस तू बी. लाग ना. नाही सापडले ना तुमचे राजकुमार? हा कुठं उलटलेत काय माहिती. येऊ दे घरी. जाऊ मला खडसाव. हॅलो जयंती, आता सगदेव बोलतोय. काय हो, एक मिनिट थांबा, स्पीकरवरच लावते. कुठं पत्ता आहे तुमचा? कुठं उलटलाय सकाळपासून? आणि काय फोन बिन घेऊन जाईल की नाही माणूस घराबाहेर जाताना? नाही जात आहे काहीतरी 4 पैसे ठेवून जायचे की नाही घरात? काय ठेवून गेलाय तुम्ही? डोक्यावरचं कर्ज. अगं जयंती जरा गप्ती का? सदेवा, अरे बाबा कुठे आहेस तू ते तरी सांग. सगदेवा, अरे बाळा सुखरूप आहेस ना रे? याचा काय दाढ बदली? ओ कुठं उलटलाय तुम्ही? जयंती ऐक तरी, माझ्याकडे एक खुश खबर आहे. खुश खबर? अगं बाई, बघा जरा सूर्य पश्चिमेकडनं उगवलं. तुम्ही काय हो खुश खबर देणार? सांगा चला. अगं मला नोकरी लागली आहे. काय? सगदेवाला नोकरी लागली. काय म्हणला तुम्ही? मला नोकरी लागली आहे. यांना नोकरी लागली म्हणले. नोकरी लागली म्हणजे खरं सांगताय का काय तुम्ही? अरे सगदेवा, सकाळ धरणे गेलास न सांगताच गेलास आणि फोन बी नाही नेला. त्याचं काय झालं, सकाळी कामाच्या नादात घाई निघालो बघ. फोन विसरलो. एक दादा भेटले मला, त्यांच्याकडनं फोन घेतला आणि त्यांच्या फोनवर फोन लावला बघ. ते सगळे जाऊ दे हो. तुम्ही सांगा आधी काम काय आहे हा आणि कुठे आहे? मस्त चांगलं काम आहे बघ. हा फक्त एवढंच आहे की उद्या सकाळी आहे ना, माझं सगळं सामान घेऊन मला तिथं राहायला जावं लागणार आहे. उद्या कशाला? उद्या लय उशीर होईल. तुम्ही आता गेलात तरी बी चालेल. आणि मसनात राहायला गेलात ना तरी बी चालेल, पण पैसे मात्र वेळच्या वेळी आले पाहिजेत बरं. तुम्हाला सांगते, लग्नानंतरचा पहिला शब्द आहे माझ्या कानावरचा, ज्याने मला सुकावले. बाई नोकरी लागली माझ्या नवऱ्याला. आता काय येणार घरात माहितीये का? जयंती, पाहिलं का, शेवटी माझ्या पोराला नोकरी मिळालीच. पांडुरंगा, पावलास र पावलास. पांडुरंगा हरी वासुदेव वारी. ह्या विडू, हे काय आवडलं नाही आपल्याला. तू असा फ्रॅक्चर बंड्या होऊन बेडवर लोळत बसणार. अरे मी काय मुद्दाम केलंय का? कंडिशनच तशी होती. हा, पण त्यामागे काहीतरी रिझन नक्की असणार देवाचं. म्हणजे आपलं नाही, उपरवाल्या देवाचं. बोलण्यात ना तुझा हात कोणीच नाही पकडू शकत. आणि आपण धरू पण देत नाही रे. आता आपला हात धरला ना तर डायरेक्ट आपली लाईफ पार्टनरच धरेल. बाकी बोल, काय तब्येत काय म्हणते? हे काय पराक्रम? आहे ठीक आहे, आता ठीक आहे मी. नक्की? हो खरंच ठीक आहे मी. फक्त सोबत फाईट नाही करू शकत. वा, दिल जितली तुम्ही. असाच जॉली राम असतं एकदम. बाकी लव्ह लाईफ काय म्हणते तुझी? कुठली लव्ह लाईफ? लव्ह लाईफ वगैरे काही नाही माझी. अरे जगात असा एकतरी माणूस आहे का की ज्याची लव्ह लाईफ नाहीये? आहे ना, माझ्यासारखे बरेच आहेत. असं तुला वाटतं रे? आपल्याला ते दिसतं ना जे कवीला पण दिसत नाही. अरे आपण नाही का लहानपणी ऐकलं होतं, जे न देखे रवी ते देखे कवी. तो कवी. आपलं लाईफ अर्धवट आहे, पण आपल्याला समोरच्याचं लाईफ कम्प्लीट करायची बेकार हाऊस आहे. नको हाऊस, ती खरंच हाऊस तुझी तुझ्याकडे ठेव. मी खरंच बरं आहे. नक्की? नक्की बरं आहे मी. काय बोलतो? ऐकायचं का? ऐक बोललाय,
ठेव बोलला तुम्ही ऐकलं. ठीक आहे, आता काय दोस्ती आहे ना आपली, ठेवायला पाहिजे विश्वास. ठीक आहे, चला ऐकतो तुझं. पण बाई काळजी घे हा, आणि लवकर बरा हो. येस, काय लागलं तर सांग मला. सांगतो. बाय. बाय. यांची लाईफ ट्रॅकवर आणावीच लागेल बॉस, कारण आपली सिस्टर सावली माझ्याशी तिच्या लव्ह लाईफ बद्दल तिच्या मैत्रिणीचं नाव घेऊन खोटं बोलत असते. ती दुसऱ्याच्या रेशन कार्डवर किरणावरते, म्हणून जरा जास्त काळजी वाटते तिची. पण यांची लव्ह स्टोरी सेट करण्यासाठी मेरे कुछ तो करना पडेगा. एक तू आणि एक मी, किती काम करतो यार आपण. फ्रेंड्स, पाहिलं का तुम्ही? माझे धनी, माझे हजबंड मला सोडून आता दूरगावी जाणार आहे. तो दूर दूर परगावी जाणार आहे. ओ कशी जगू मी त्यांच्याशिवाय? जयंती, नोकरीसाठी चाललाय तो घर सोडून. काय आमचा नाही चालला काही? माहितीये मला, पण याच्या आधी ते कधी एवढे माझ्यापासून लांब राहिले नाहीत ना. ते माझे राम, मी त्यांची सीता. आता राम चालले लांब. कशी राहू मी या वनवासात त्यांच्याशिवाय? तसं बी या घरात राहणं म्हणजे वनवासच आहे म्हणा. वो आ गया, देखो वो आ गया. थांबा, हा मला शेड्यूल पाठवून द्या ना तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही मला. हां मी काय झालंय? इथे का जमलेत सगळे? मी सर्व आजींना काही दिवस सुट्टी दिली आहे. मग घरातली कामं कोण करणार? मी आहे ना, मी करेन. बरी आहेस ना तू? हो, त्यात काय? अमृता बहिणी, तुला का करायची आहेत कामं? नोकरांची कामं नोकरांनीच केली पाहिजे. आणि मी सर्व आजींना काही कायमची सुट्टी नाही दिली, काही दिवसांसाठी दिली आहे. नवीन नोकर येणार आहे, फक्त एवढंच की तो उद्या येणार आहे, दॅट्स इट. अगं पण काही कामं आपणही करावीत ना. आणि बाहेरच्या माणसाने केलेला स्वयंपाक आणि घरातल्या सदस्याने केलेला स्वयंपाक, यात फरक आहेच ना. फरक आहे, मला कळतो. पण आपण कोण आहोत? मेहंदळे. आपल्याला या फक्त इतकीच कामं आहेत का? आपण ह्या सगळ्या कामात आपला वेळ वाया नाही घालू शकत. आणि माझा डिसिजन फायनल झालाय. सरू आजींच्या जागेवर एक नवीन नोकर येणार, दॅट्स इट. ठरलंय ना तुमचं? हां येस. ओके. घरात नवीन नोकर येणार म्हणजे सारंग सरांची कामं पण तोच करणार. मला कुठल्याच कारणाने त्यांच्याजवळ जाताच येणार नाही. आणि जर मीच सारंग सरांच्या आसपास नसेल तर काय फायदा? म्हणजे सारंग सरांचा सहवास ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी माझ्या या घरातल्या अस्तित्वाला किंमत देते. ते नसतील तर मग माझं या घरात काय काम आहे? बाई बाई बाई, भागवतांच्या पूर्ण इतिहासात कोणी काम केलं नाही असं काम केलं बाई माझ्या नवऱ्यानं. वा 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 वा. किती कौतुक करू ग बाई मी तुमचं. झालं का? बसू का आता मी? हा या या स्वामी, या आत या. बाजूला बाजूला तुम्ही, बाजूला बा. हो. हा, बसा बसा बसा. बाई दमून आला ग बाई माझा नवरा. हा, दमला असाल ना तुम्ही? हा, सगदेवा, कशी आहे रे बाळा नोकरी? बरी आहे ना? म्हणजे काही अडचण नाही ना तुला तिथं? झेपेल ना तुला? चांगली आहे नोकरी, चांगली आहे. फक्त ते सांगितल्याप्रमाणे घरापासून थोडं लांब राहावं लागेल. तुम्ही म्हणला खरं, पण त्या शहरात माझं मन थाऱ्यावर नाही हो. म्हणजे असं तर नाही ना होणार की तुम्ही शहरात निघून जाणार आणि मग तिथलेच होऊन जाणार. तसं झालं तर ये आपला नारी क्या करेगी, कैसे जिएगी, कैसे रहेगी?
मी तर झिजून जाईन, मरून जाईन हो. काय करू मी तुमच्या शिवाय देवा. पगार मिळणार आहे 18,000 लक्षात आहे माझ्या. सगदेवा मोठ्या ऑफिसात नोकरी आहे का रे? काय विचारता तुम्ही सासरे बुवा? हा 18,000 पगार आहे. 18,000 मोठंच ऑफिस असणार. नाही तर यांना कोणी 1800 तरी देईल का? अरे म्हणजे आपल्या जावई बापूंच्या ऑफिसापेक्षा बी लय मोठा ऑफिस आहे का? मोठंच असणार ना सासूबाई. हा पण मेंढ्यांच्या घरी काम केलं असतं तरी बी याच्यापेक्षा जास्त पगार मिळाला असता की नाही हो? बरं बरं नंतर बोला आता सगळं. हा सकाळ धरणं काही बी खाल्लं नसेल त्यानं मी पटकन बनवून आणते मग बोल. कुणी कुठं जायचं नाही. आज जेवण दस्तूर खुद्द जयंती कोट्टलवार भागवत बनवणार. काय काय हो सांगा बरं तुम्हाला. सावला बी सांगायला पाहिजे ना ही बातमी. सगदेवा साऊला फोन लाव. मी लावते की लगेच. हा एवढी आनंदाची बातमी माझ्या नंदीला द्यायला नको का सांगा बरं. वहिनीचं कोण? हा वहिनी बोला. ए सावळे कशी आहेस बाई? तुला नाही का आनंदाची बातमी सांगायची? तुझ्या दादाला आ आ आ आ नोकरी लागली. नोकरी. काय? धर धर बोल त्यांच्याशी. घ्या 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 बोला. हा साऊ. सगदेवा ते ह्याच्यावर टाक ना ते स्पीकरवर. दादा अभिनंदन. तुला सांगू माझी खूप इच्छा होती तुला छान काम मिळावं, घराचा गाडा व्यवस्थित चालावा. आज ती इच्छा माझ्या विठुरायाने पूर्ण केली. तुला माहिती आहे ना दादा, लहानपणापासून मी खूप टोमणे ऐकत आले. तुला सांगू ही आनंदाची बातमी ऐकायला माझे कान आसुसलेले होते. पण बरं झालं तुझ्या राबत्या हाताला काम मिळालं. आता हळूहळू कर्जाच्या जाळ्यातून आपली नक्की सुटका होईल. तुला सांगू दादा मला ना खूप भारी वाटते. मी खूप खुश आहे. बरं चल मी उद्या फोन करते. उद्या तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे ना, मी फोन करेन तुला. दादा आरामात हळूहळू गडबड नको. असू दे, करू दे ना त्याला प्रयत्न. तो मेहेंदळ आहे, ही स्ट्रॉंग. हे बघा त्यांना फोर्स करू नका कोणी. त्यांना त्यांच्या मनानं प्रयत्न करून दे. काय होत नाही डॉक्टर. सारा दादा शेर आहे शेर. आता बघा थोडा वेळ चालेल आणि नंतर पळायला जाईल. मी बोलू आता. डॉक्टर काय टेन्शन नाही, व्यवस्थित आहे. थोडं दुखतंय पण ठीक आहे, मला वाटतं ते होऊन जाईल बरं. आई व्यवस्थित आहे. चला माझंही समाधान झालं. दिलेले औषधं वेळेवर घ्या आणि सांगितलेले व्यायाम रेग्युलर करा. हे काढू? नाही, हे आजचे दिवस राहून देत. ठीक. पांडुरंगा तुला माहिती आहे मी काय करून आलोय ते. तुझ्यापासून कधी काही लपतंय का? तुला तर सगळंच दिसतं. पण परिस्थिती कशी होती हे माहित आहे ना व तुला. आणि त्या परिस्थितीत माझ्या हातून जे काही घडलं ना त्याला मीच जबाबदार आहे. तो निर्णय माझा मीच घेतलाय. काय करणार? माझ्याकडे दुसरा काही मार्गच नव्हता. सगळीकडे हातपाय मारून बसलो. काम शोधलं पण काम मिळत नव्हतं. आणि किती दिवस बहिणीच्या जीवावर जगायचं. आता जे मला काम मिळालंय ना हे प्रामाणिकपणे करणार. आता तूच माझा पाठीराखा आहे र विठ्ठला. पांडुरंग हरी
वास होती माय. काय चाललंय सगळं? मॅडम हा तो माणूस काम मागायला आला होता इथे, पण एक धड काम येत नाही याला. काहीच कामाचा माणूस नाही म्हणून हाकलून दिला. ठीक आहे, तुझा मी बघते. का मागायला आलायस? वय मला कामाची खूप गरज आहे बघा. ठीक आहे, तुला काम मी देईन. चालेल की. या. काम शोधतोयस? वय मॅडम, काय जमतं तुला? तसं तर विठ्ठलाची आळवणी केल्याशिवाय आयुष्यात काय नाही केलं बघा. मंदिरात भजनं केली, कीर्तन केलं, मृदुंग वाजवतो, टाळ वाजवतो, पण मला माहिती आहे त्यानं काय माझं पोट नाही भरणार. पोट भरायचं असेल तर आधी कष्ट करायला पाहिजे. म्हणजे पडेल ते काम करायची तयारी आहे तुझी. वय मॅडम. मग ते काम कुठेही असलं तरी चालेल ना? वय घरापासून लांब राहावं लागलं तर? चालेल ना मॅडम. ठीक आहे, मग दिलं तुला काम. लय उपकार झाले बघा मॅडम. तुमच्या कंपनीत काम मिळालं तर बरंच होतं. नाही नाही नाही, कंपनीतच काम देईन असं नाही, पण जे काम देईल ते तुला करावं लागेल. आणि हो, मध्येच काम सोडून जाता येणार नाही तुला. नाही 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 मॅडम, काम सोडून मी कुठंच जाणार नाही, हा शब्द आहे माझा. ते कसं मी लिहूनच घेणार आहे तुझ्याकडून. मॅडम, विठ्ठलाचे भक्त आहोत हो आम्ही. आमचा शब्द हीच आमची संपत्ती आहे. आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. आम्ही आमचा शब्द कधीच मोडत नाही बघा. ठीक आहे, मग आमच्या घरात एका नोकराची जागा रिकामी आहे. जमत असेल तर ये. नाही म्हणजे 18,000 रुपये पगार देईन तुला. तुझं खाणं पिणं निघेल, सेव्हिंग्स होतील, आणि महत्वाचं म्हणजे महिन्याची फिक्स इन्कम मिळेल तुला. नो फोर्स. जमत असेल तरच जॉईन कर. जमल मला. लय उपकार झाले बघा मॅडम तुमचं. उद्यापासून ये कामाला. वहिनी, घरात नवीन नोकर येणार आहे हे नक्की झालंय का? बहुतेक ऐश्वर्या सांगत होती मला, आणि ती सांगते म्हणजे हा निर्णय आईनेच घेतला असावा. पण काय गरज आहे नोकराची? सावली, आता तुला सगळी परिस्थिती माहितीच आहे ना. तुम्हालाही माझी परिस्थिती माहिती आहे ना वहिनी. तसे ह्या घरात माझं येणं कुणालाच आवडलं नव्हतं. मला माहिती आहे सारंग सरांवर हे लग्न लादलं गेलंय. तुम्हाला सांगू, जर मी माझ्या घरी परत गेले ना तर माझ्या घरच्यांना ते नाही सहन होणार. म्हणून घर कामात मन रमवून घेत होते मी. सारंग सरांची सेवा करायला मिळते, त्यांची काळजी घ्यायला मिळते, ह्याचा आनंद होता मला. त्या निमित्ताने का होईना त्यांच्या जवळ राहायला मिळत होतं. पण आता त्यांच्यासाठी कोणी सेवक येणार आहे म्हटल्यावर माझी या घरात काहीच जागा राहणार नाही. तसेही मला बायकोचा आणि सुनेचा दर्जा मिळालेलाच नाहीये. काय करू मी वहिनी, तुम्हीच सांगा. सावली, मी लग्न करून जेव्हापासून या घरात आले ना तेव्हापासून एक कळलंय बघ, समोर येईल तो दिवस आपला, आणि तो जसा येईल तसा आपल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करायचा. सावली, बघ, आपण जगाला नाही बदलू शकत, पण स्वतःला तर नक्कीच बदलू शकतो ना. पण मग आपल्या हातात काहीच नसतं का? असतं ना. प्रामाणिकपणे वागणं, प्रेमाने वागणं, लोकांवर प्रेम करणं, आणि ते तर आपण करतोच. फक्त कधीतरी त्याचं फळ लवकर मिळतं, कधीतरी उशिरा मिळतं, एवढंच. माझ्या समोर जे वाढून ठेवलंय ते समोरून कोणीतरी काढून घेते असंच वाटतंय मला. ह्यालाच तर संसार म्हणतात ना सावली. एका बाईसाठी ना तिचा संसार म्हणजेच तिचं अस्तित्व असतं, आणि तिला जर तिचं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर आधी तिला तिचा संसार टिकवावा लागेल. ही एक परीक्षा आहे बघ. आयुष्यभर मी परीक्षाच देत आले बाई, आणि या परीक्षेत तू नक्की पास होशील याची मला खात्री आहे.